मित्रांनो, आज राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना बाबासाहेब देहांडेतर्फे हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला या आंब्याविषयी माहिती सांगणार आहे. हे आंब्याचं झाड आहे बघा. तर हे आंब्याचं झाड आहे का आपण कलम बिलम केलेलं नाही. हे आपण जे शेणखत असते, शेणखताचा जे उकांडा होता त्या उकांड्यावरती एक आंब्याचं झाड उगलेलं होतं. ते आंब्याचं झाड उगलेलं आम्ही ते उपटून आणलं. ज्यावेळेस उपटून आणलं तेव्हा मला असं समजलं की हे आंब्याचं जे झाड आहे ते केसर आंब्याचं 100% निघू शकतं. कारण केसर आंब्याच्या झाडामध्ये आणि आपल्या गावरान झाडामध्ये थोडासा पानामध्ये फरक आहे, हे आपल्या लक्षात दिसून येतं लगेच. तर हा आंबा 3 वर्षाचा आहे बघा. तिचं खोड पाहू शकताय तुम्ही, 3 वर्षाचं आहे. तर हे खोड जे आहे या ठिकाणी जे असे दिसतंय तुम्हाला, तर इथं डुकराने खाल्लं होतं. पण डुकराने पूर्ण दात करणली होती. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी समजा आंब्याचं झाड लावता त्या ठिकाणी तुम्ही त्याचं व्यवस्थित जर बंदोबस्त केला तरच त्याला डुकरं खाऊ शकत नाही. नाहीतर मग डुकरं 100% त्याला खातात आणि ते झाड वायाला जातं. ज्यावेळेस ते डुकरांनी तर खाल्ल्याच्या नंतर आम्ही थोडीशी त्याला काटेरी जाळी बांधली होती. म्हणजे आपलं बोरीचं जे झाड असते त्याची फांदी बांधली तेव्हा हे झाड वाचू शकलं. आता हे झाड काय जास्त उंच नाही, म्हणजे याच्यावरून 100% हे केसर आंबा निघल. तर हे झाड आता याला 3 वर्ष पूर्ण झाले पहा यावर्षी. तर यावर्षी असे बारीक बारीक कुण्या निघायला लागले. तर आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की हे याचंच निघन, पालवी निघन पुढं. पण पालवी निघूनही राहिली पहा. पालवीनं निघता ह्या आंब्याला मोहर आलेला आहे. तुम्हाला मी मोहर दाखवतो. आता हे पहा तुम्ही, आंब्याचं मोहर चालू झालेलं आहे. यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं मोहर निघण्याचं प्रमाण जास्त आहे. हे पहा, पानं पण आहेत, मोहर पण चालू झालेलं आहे. इकडं बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारचं ह्या झाडाला मोहर येऊ राहिला. तर आम्ही ज्यावेळेस ह्या आंब्याला मोहर आलेलं बघितलं आम्हाला आनंद झाला. कारण म्हटलं 3 वर्षाचं झाड आहे आणि झाडाला लवकरच मोहर आलेला आहे. म्हणजे आपल्या शेतामध्ये जे पहिलं पूर्वीचं जे आंब्याचं झाड होतं ते आंब्याचं झाड काही कारणास्तव आम्ही काढून टाकलं. आणि आता तेव्हापासून आम्हाला आंबे काही नव्हते. म्हणजे 1 वर्ष मध्ये गेलं, त्याच्यानंतर ह्या वर्षी परत आम्हाला आंबे खायचे योग आहे असं वाटतंय. कारण एकदा सुरुवात झाली आपल्या घरच्या शेतामध्ये तर आपल्याला आंबे चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. हे बघा मोहर किती मस्त, इकडं खाली पण मोहर आलेला आहे. हे बघा. तर एकंदरीत आपल्याला असं वाटतंय की 100% हे आंबा केसरचा आहे. तुम्हाला इकडून पण दाखवतो पूर्ण राऊंडमध्ये अशा प्रकारचा त्याला मोहर निघायला लागलेला आहे. इथं बघा, येथे पण दिसतो. बऱ्याच ठिकाणी त्याला आलेला आहे ना, आणखीन बराच निघणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही आंब्याचं झाड लावता त्यावेळेस योग्य ती काळजी जर घेतली तर आंब्याच्या झाडाची झपाट्याने वाढ होते. आंब्याच्या झाडाला बकरी जनावरं याच्यापासून जर वाचवलं तर आंब्याची झाडाची ही झपाट्याने वाढ होते. याला आतापर्यंत कोणीही कधीही खाल्लेलं नाही. त्याच्यामुळे याची वाढ जी ती सुरुवातीपासून एकदम चांगली आहे. आणि याला कसं आहे की आम्ही अशी प्रकारची झाडाची चाचणी देतो प्रत्येक वर्षी. त्याच्यानंतर याला योग्य ते खत, पाणी सगळ्या गोष्टी भेटतात. इथे पहिले मोसंबीचं झाड होतं, मोसंबी झाडाला ती जंबिरी निवडली, इथं झाड आम्ही काढून घेतलं आणि त्या ठिकाणी हे आंब्याचं झाड लावलं. तर चला यावर्षी बघू आपण ह्या झाडाला किती आंबे येतात. कारण पहिलं वर्ष मोहर किती प्रकारे टिकतो, त्याला किती गळ होती त्याची आणि किती आंबे राहतात. आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा त्याला आंबे चांगल्यापैकी लागतील तेव्हा तुम्हाला दाखवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व शेतकरी बांधवांना आज राष्ट्रीय दिनाच्या माझ्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा.